धक्कादायक बातमी समोर येतेय बीडमधून। मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय। बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी गावातील हा प्रकार आहे। मुलाची आईला लोखंडी पाईपने मारहाण झालेली आहे। डोक्यात मार लागल्याने या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मुलगा दत्ता बांगरला आता अटक करण्यात आलेली आहे। तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। आम्ही दोघी जावा इथं गप्पा मारीत बसलेलो होतो आणि त्या अंगणात झोपल्याला आत गेला आणि ते एवढा मोठा लोखंडाचा पाईप आणला आणि डोक्यात मारला। आमच्या पण पाठीमाग लागला ते। आम्ही आरडावरडा केला। मग त्यांचा तिकडून पुतण्या आला। मग त्या अशा रक्तात पसाळलेल्या होत्या। मग त्यांनी उचलून हे करून असं उभं केलं। मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो। तो पहिल्यापासून क्रूर वृत्तीचा आहे। तो कंपनीतूनही असा चोरून काही वस्तू आणायचा। ज्यावेळेस ते माझ्या बायकोच्या लक्षात आलं की हा कंपनीतून वस्तू आणतोय, तेव्हा आम्ही त्याला घरातून हाकलून दिलं। हाकलून दिल्याच्या नंतर तो माझ्या बायकोला सुद्धा त्यानं जीव मारण्याची धमकी वगैरे दिलेली होती। तर सर तो इतका क्रूर आहे आणि माझ्या मेवण्याला सुद्धा त्याच्यापासून त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे। तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी तळमळीची इच्छा आहे सर। त्याला फाशीपेक्षा कमी शिक्षा अपेक्षित नाही सर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।